भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले. हे शब्द ज्यांना तंतोतंत लागू होतात असे महान कलाकार म्हणजे अतुल परचुरे. खरं तर या मायानगरीमध्ये अतुल सरांसारखा अत्यंत प्रामाणिक, अत्यंत चांगला, अत्यंत चारित्र्यसंपन्न, अत्यंत मेहनती अशा पद्धतीचा एक सच्चा कलाकार अत्यंत दुर्मिळ आहे आणि हाच दुर्मिळ कलाकार आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेला आहे. अतुल परचुरे यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1966 रोजी झालेला होता. मुंबईमध्ये ते लहानाचे मोठे झाले. सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये ते लहानाचे मोठे झालेले होते आणि आता मध्यमवर्गीय कुटुंबियांची मानसिकता असते की आपल्या मुलानं शिकावं, त्यानंतर नोकरी करावी, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, अशा पद्धतीनं त्यांची मानसिकता होती. आता अतुलजी जे आहेत ते त्यांनी शाळेत जायला सुरुवात केली होती. 7वी-8वीमध्ये असतानाच ते नाटकामध्ये काम करत होते आणि हौशी कलाकार म्हणून ते तिथं काम करत होते. पण आईवडिलांचा आग्रह होता की त्यांनी डॉक्टर, इंजिनियर काहीतरी व्हावं किंवा काही नाही झालं तरी निदान ग्रॅज्युएशन त्यांचं पूर्ण करावं, कारण नाटक, सिनेमा ह्याच्यातनं 4 पैसे मिळणार नाहीत, त्यापेक्षा तू चांगलं शिक्षण घे आणि नोकरी मिळव, अशा पद्धतीची आईवडिलांची इच्छा होती. आणि त्यांनी आपली इच्छा मुलावरती लादली नाही, पण म्हणजे मुलाला शिक्षण पण त्यानं घेतलं पाहिजे आणि मुलानं स्वतःचं करिअर म्हणजे स्वतःची आवड जी आहे ती पण जोपासली पाहिजे. म्हणजे अतुलजी यांच्या नाटकाला किंवा कलेला त्यांनी विरोध केला नाही आणि त्यामुळे अतुलजी यांचं शिक्षण आणि अभिनय दोन्हीही चालू होतं. 11वीला यांनी सायन्स घेतलेलं होतं आणि त्यावेळेस चांगले मार्क पण त्यांना मिळालेले होते. पण 12वीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यामध्ये जास्त काय आवड नाही आहे आणि आपल्याला हे जमणार पण नाही आहे. आणि त्यानंतर मग त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पुन्हा कॉमर्सला प्रवेश घ्यायला परवानगी दिलेली होती. म्हणजे आईवडील हे त्यांच्या नेहमी पाठीशी होते. अतुल हे अभ्यासामध्ये हुशार होते आणि 10वीपर्यंत त्यांचं शिक्षण जे आहे ते स्कॉलरशिपवरती झालेलं होतं. म्हणजे 4थीमध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती, 7वीमध्ये सुद्धा स्कॉलरशिप मिळालेली होती. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, अतुलजींचं म्हणणं असं होतं की त्यांचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट होता असं नाही, तर त्यांचे शिकवणारे शिक्षक चांगले होते आणि ते सतत कानावरती पडायचं म्हणून यांना चांगले मार्क मिळालेले होते. पण त्यांचं शालेय जे शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईमध्ये झालेलं होतं. सुपारेल महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं होतं. एका बाजूला शिक्षण, दुसऱ्या बाजूला अभिनय, आणि या काळामध्ये त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केलेल्या होत्या. जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या ते करत होते. आता याच्यामध्ये अगदी बालकलाकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणि तरुणपणामध्ये वाहगुरू, त्यानंतर तरुण तुर्क म्हातारे अर्क, आम्ही आमचे बाप, कापूस कोंड्याची गोष्ट, त्याचबरोबर ती प्रियतमा, वासूची सासू, याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या भूमिका प्रचंड गाजलेल्या होत्या. अतुल परचुरे यांनी पु ल देशपांडे यांची व्यक्तिरेखा पु ल यांच्या समोरच सादर केलेली होती आणि शाबासकी मिळवलेली होती. म्हणजे व्यक्ती आणि वल्ली यामध्ये त्यांनी पुलंची भूमिका केली होती आणि ती पुलंच्या समोर केली होती. आणि त्यावेळेस म्हणजे पु ल देशपांडे यांनी त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकलेली होती. त्याचबरोबर ती नातीगोती या नाटकामध्ये सुद्धा यांनी भूमिका केलेली होती. या नाटकामध्ये दिलीप प्रभावळकर आणि रीमा लागू असे दिग्गज कलाकार होते, त्यांच्याबरोबर यांनी काम केलेलं होतं. 1980च्या दशकामध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता आणि छोटे मोठे रोल करायला सुरुवात केली होती. 1985मध्ये कलाकार म्हणून त्यांनी काम करायला म्हणजे एक महत्त्वाच्या भूमिका त्यांना मिळायला लागलेल्या होत्या. आणि त्याच काळामध्ये खिचडी नावाच्या चित्रपटामध्ये त्यांनी बालकलाकार म्हणा किंवा अशोक सराफ यांची म्हणजे लहान वयातली भूमिका केलेली होती. आणि नंतर हळूहळू त्यांना मोठ्या पडद्यावरती चांगल्या भूमिका मिळालेल्या होत्या आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं होतं. 1993मध्ये रिलीज झालेला बेदर्दी या हिंदी चित्रपटामधून त्यांनी हिंदी भाषेमध्ये पदार्पण केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये अनेक सहाय्यक भूमिका केलेल्या होत्या, अनेक मालिका केल्या होत्या. आता मराठी मालिकांमध्ये आळीबिळी गुपचिळी, जागो प्यारे मोहन किंवा माझा होशील ना किंवा अशा पद्धतीच्या खुना रसून मी ह्या घरची वगैरे यामध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्याचबरोबर ती हिंदी सिरियल RK लक्ष्मण की दुनिया, कॉमेडी नाईट्स विथ कपिल, कॉमेडी सर्कस,
कॉमेडी सर्कस के अजूबे, भ से भदे, बडी दूर से आए है, यम है हम, अशा पद्धतीच्या भूमिका. आता याच्यामध्ये आर के लक्ष्मण की दुनिया, आर के लक्ष्मण की दुनिया हे जे मालिका होती त्या मालिकेतली भूमिका यांची प्रचंड गाजलेली होती. आणि मराठी नाटकामध्ये गेला माधव कोणीकडे किंवा तुझं आहे तुझं पाशी आणि टिळक आणि आगरकर अशा पद्धतीच्या भूमिका होत्या अशा नाटकामध्ये. त्याचबरोबर चित्रपट जर म्हटलं तर आम्ही सातपुते, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर, कंडिशन अप्लाय, कमॉन यार, तुझ्याविन मर जावा किंवा जिंदगी, विरासत, आधारवड, कलियुग, ऑल द बेस्ट अशा पद्धतीच्या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. त्याचबरोबर नवरा माझा नवसाचा, सलामे इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट. त्याचबरोबर फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, क्योंकि या चित्रपटांचा समावेश होतो. मैं झूठ नहीं बोलता, स्टाईल, क्या दिल ने कहा, चोर मचाए शोर, गॉड ओनली नोज, कोलकाता मेल, तुमसा नहीं देखा, यकीन, चकाचक किंवा अनजाने, एक नाव अशा पद्धतीचे अनेक चित्रपट होते ज्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं. त्याचबरोबर नारबाची वाडी असेल, लव्ह स्टोरी असेल, छोडो कल की बातें किंवा झकास, ब्रेन हार्ट अशा पद्धतीच्या चित्रपटामध्ये कॉमेडी भूमिका त्यांनी केलेल्या होत्या. अनेक जाहिरातीमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. आणि अलीबाबा आणि चाळीतले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता. आणि बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास हा अखंडपणे चालू होता. आणि या काळात त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले होते. झी मराठी नाट्यगौरवचा 2024चा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला होता. मराठी नाटक, मराठी सिनेमा, त्यानंतर मराठी मालिका आणि त्याचबरोबर हिंदी चित्रपट, हिंदी मालिका या सगळ्यांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आलेले होते. वैयक्तिक जीवनाबद्दल जर त्यांचा जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे सोनिया परचुरे. यासुद्धा एक अभिनेत्री आहेत, कोरिओग्राफर आहेत आणि कथ्थक डान्सर आहेत. आणि या दोघांची ओळख ही नाटकामध्येच काम करताना म्हणजे गेला माधव कुणीकडे, तुझा आहे तुझपाशी या नाटकात त्या दोघांनी एकत्र काम केलेलं होतं. तर दोघांची नाटकामध्ये चांगली ओळख झाली, चांगली मैत्री झाली आणि अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले, प्रेमसंबंध निर्माण झाले. आता सोनिया ज्या आहेत त्या एक श्रीमंत घरातल्या होत्या आणि अतुल परचुरे जे आहेत ते मध्यमवर्गीय घरातले होते. परिस्थिती बिकट होती. असं असतानासुद्धा सोनिया यांनी अतुल यांच्याबरोबरती लग्न केलं होतं आणि हे लग्न पुढच्या 28 वर्ष टिकलेलं होतं. दोघांचं एकमेकांवरती जीवापाड नितांत प्रेम होतं आणि त्यांना एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव आहे सखील परचुरे. तर अशा पद्धतीनं पती पत्नी आणि मुलगी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आई होत्या. असा हा यांचा परिवार होता, असा हा यांचा संसार होता. आता अतुल एक अत्यंत मेहनती प्रामाणिक असे कलाकार होते. पण नियतीचा खेळ बघा, सगळं काही सुरळीत होतं, सगळं काही आनंदी होतं. डिसेंबर 2022मध्ये अतुल परचुरे यांना कॅन्सर झाला. पहिल्या उपचाराच्या दरम्यान चुकीचा उपचार मिळाला, प्रकृती अधिकच बिघडत गेली. आता ह्याच्याबद्दल डिटेल मी आत्ता बोलत नाही, नंतरच्या भागामध्ये वगैरे आपण त्याविषयी बोलूया. तर तो काळ जो होता तो काळ त्यांच्यासाठी प्रचंड कठीण होता. डॉक्टरांनी चुकीचा सल्ला दिलेला होता, त्याच्यामुळे कर्करोग अजूनच बळावलेला होता. पण याच्यातूनही ते बरे झाले होते. परंतु अखेर कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली होती. पाठीमागच्या काही दिवसापासून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्यांचं वय साधारण 57च्या आसपासचं होतं. आता अतुल यांचे शेवटचे काही वर्ष जे ते अत्यंत दुःखामध्ये गेलेले होते. पण या काळामध्ये त्यांची आई, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. म्हणजे एक आदर्श मुलगा ते होते, आदर्श पती होते आणि आदर्श पिता होते. त्याचप्रमाणे त्यांना एक आदर्श पत्नी मिळालेली होती, आदर्श मुलगी लाभलेली होती. म्हणजे ते संसारामध्ये तसं पाहिलं तर अत्यंत सुखी होते, कारण घरातली सगळी माणसं त्यांच्यासाठी चांगली होती, ते त्यांच्यासाठी चांगले होते. पण कॅन्सरने मात्र त्यांच्या सुखी संसाराला उद्ध्वस्त केलं आणि हा एक आदर्श कलाकार आपल्याला सोडून गेला. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते, कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते, कुठेतरी दैव नेत होते.